सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे। या दिवशी सूर्यदेव कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतात। अशा स्थितीत या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते। याशिवाय खरमासामुळे रखडलेली सर्व कामे मकर संक्रांतीपासून सुरू होतात। भगवान सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतो। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यंदाची मकर संक्रांती खूप खास आहे, कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल। या दिवशी पुष्य नक्षत्राचाही विशेष योगायोग होत आहे। मकर संक्रांती शुभ आहे, तसेच काही राशींसाठी सुद्धा फायदेशीर आहे। चला तर मग जाणून घेऊयात त्या राशींबद्दल। तर पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या लोकांना मकर संक्रांतीमुळे त्यांच्या करिअरमध्ये विशेष प्रगती होईल। नोकरदारांना नवीन संधी मिळतील, तसेच आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा होईल। व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील। सर्व प्रलंबित कामे सुद्धा पूर्ण होतील। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य आणि साथ मिळेल। पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांसाठीही मकर संक्रांत विशेष असते। सूर्यदेवाच्या कृपेने मान सन्मान वाढेल। नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो। वैवाहिक जीवन चांगले राहील। व्यवसायात आर्थिक सुधारणा होईल। गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो। पैसा येत राहील। मानसिक आनंद सुद्धा राहील। त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास। मकर संक्रांत ही मकर राशीसाठी सुद्धा अतिशय शुभ मानली जाते। जेव्हा सूर्यदेव या राशीत प्रवेश करेल तेव्हा शुभ दिवसाची सुरुवात होईल। या काळात प्रत्येक कामात यश मिळेल। आरोग्य चांगले राहील। कोणतेही नवीन काम सुरू करू शकता। नोकरदार रहिवाशांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळेल। पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास। तूळ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीचा खूप फायदा होऊ शकतो। जमिनीच्या बाबतीत आर्थिक प्रगती होईल, तसेच कुटुंबात सुख शांती नांदेल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल। कुटुंबातील वडील किंवा मोठ्या भावाकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते। तसेच नोकरीत असलेल्यांना नवीन आणि चांगली ऑफर मिळू शकते। व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील। आरोग्य सुद्धा अनुकूल राहील। पुढची रास आहे ती म्हणजेच कुंभ रास। यावेळी मकर संक्रांत कुंभ राशीच्या लोकांसाठीही खूप अनुकूल आहे। या काळात आर्थिक प्रगतीच्या अनेक शक्यता असतील, तसेच नवीन एखाद्या प्रकल्पात यश मिळू शकते। व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल। एखाद्या धार्मिक कार्यात उत्साह राहील। तर ह्या होत्या 5 राशी, ज्या राशींना या मकर संक्रांतीला नक्कीच फायदा होणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।